आणि बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना शून्य सुद्धा मतदान झालं तरी वागवं ठरू नका. त्यामुळे म्हणूनच मी लोकांना बोलतो मतदान जास्त करा. बाकी मतदान जेवढं जास्त होईल 3.5 लाख मतदान जर झालं 100% मतदान झालं तर मग समजून घ्या तेवढ्या पटीने म्हणजे 99% 98% मतदान हे अजितदादांच्या पक्षाला दादांकडे बघून त्या ठिकाणी होईल. दादा विलिनीकरण थांबलंच म्हणायचं का? आता प्रचारासाठी मी काकीच्या प्रचारासाठी आलेलो आहे. का प्रचार होऊ द्या, मतदान त्या ठिकाणी होऊ द्या, त्याचा निकाल तिथे येऊ द्या. महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी एवढ्या मताधिक्याने निवडून नाही आलं, तेवढ्या मताधिक्याने काकीनं निवडून येऊ द्या. त्यानंतर मी राजकीय भूमिका घेईन. मी तेच म्हणतो एकदा रिझल्ट येऊ द्या, मग मी याच्यावर राजकीय भूमिकेतून त्या ठिकाणी बोलेन. मला माहित नाही काकी कुठे आहेत, कारण शेवटी त्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याकडे अनेक खाती आहेत, मंत्री सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं की अजितदादा याच्यापूर्वी कनेरीला येऊन पवित्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी नारळ फोडायचे आणि त्यानंतर डायरेक्ट सांगता सभेला यायचे. आता ती स्टाईल काकींनी सुद्धा या इलेक्शनमध्ये सांभाळावी असं मला तरी वाटतं. कारण का हे जे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आहेत, कुणी इथं येऊन काही सांगितलं, विरोधात सुद्धा सांगितलं, ते इतके बारामतीकर हुशार आहेत, त्यांना काय करायचं हे माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जर संविधानिक पद अख्ख्या महाराष्ट्राचं असेल तर त्यांनी त्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सेवा द्यावी, सांगत्या सभेला यावं. बाकी सगळी काळजी इथे असणारे कार्यकर्ते, आमच्यासारखे दादांवर प्रेम असणारे कार्यकर्ते आणि परिवारातले लोक हे नक्कीच ती जबाबदारी सांभाळतील असं मला तरी वाटतं. हे जे कोणी 22-23 लोक उभी राहिलेली आहेत, बारामतीचे उभे आहेत, त्यांना प्रत्येकाला एखाद दुसरं मत मिळालं तर काय वेगळं वावगं ठरू नका. आणि बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना शून्य सुद्धा मतदान झालं तरी वावगं ठरू नका. त्यामुळे म्हणूनच मी लोकांना बोलतो मतदान जास्त करा. बाकी मतदान जेवढं जास्त होईल 3.5 लाख मतदान जर झालं 100% मतदान झालं तर मग समजून घ्या तेवढ्या पटीने म्हणजे 99% 98% मतदान हे अजितदादांच्या पक्षाला दादांकडे बघून त्या ठिकाणी होईल. 3 लाख झालं तर 99-98% आणि जर समजा 2.5 लाख झालं तर म्हणून मताधिक्य वाढवायचं असेल तर मतदानचा टक्का हा वाढून घेणं पण